दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शनिवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी श्री इच्छापूर्ती दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळातर्फे या मंडळाचे अध्यक्ष विजय अहिरे यांच्या पुढाकाराने उपाध्यक्ष धनंजय खाडगीर, सचिव रामकृष्ण जाधव, सहसचिव केशव मोरे यांनी उत्कृष्ट रीतीने आयोजन करून सायंकाळी जाणता राजा मैदान, सातपूर सावरकर नगर येथे हरिभजन पारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांचे अत्यंत प्रभावी आणि भक्तिमय कीर्तनाचा कार्यक्रम भक्तांसाठी आयोजित केला होता. हा भक्ती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. सुंदर आहे. आपलं शरीर थकलं ना हे संपलं, मुलांना पसायला काय लोकांना तुमचं गेलंय. हो, आध्यात्मिक शक्ती कुठं घरांमधली वाया जाते काय. ते मोबाईल पाहिल्यामुळे पोरांचं वाटवं झालं. महिलांनी हरिपाठ शिकलं पाहिजे. दुसऱ्या खोलीमध्ये नगरसेवक साहेब काय ठेवायचं, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि आंघोळ झाला का माणूस खोलीत घालायचा आणि त्याला एक आनंदाचं इंजेक्शन द्यायचं. त्यानं दिवसभरून त्या उड्या हाणल्या पाहिजे. टोचला का मग म्हातारीनं टोचलं का आणि मोबाईल बंद करे आणि तिसऱ्या खोलीमध्ये हसायचं मशीन आणायचं. हसूच गेलंय माझ्या माहितीनुसार तुम्ही 6 महिन्यातून आज हसले असतील. हसतच नाही दरिद्री. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती भामटी असतात आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना ते पण हसत नाही. या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विजय अहिरे यांचे मोलाचे योगदान लाभले. दिनकर अण्णा पाटील, मनसे प्रदेश सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते मनोज तांबे व जान्हवी तांबे, बाळासाहेब जाधव, सरला जाधव, विश्वास आप्पा नागरे, कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती सलीम मामा शेख, माजी स्थायी समिती सभापती तथा मनसे प्रदेश उपाध्यक्ष जुनेद शेख, संजय भाऊ जाधव, गीताताई जाधव, शरद भाऊ शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रवीण नागरे, विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, पोपटराव जेजूरकर, सामाजिक कार्यकर्ते, किरण पाटोळे व कल्पनाताई पाटोळे, तसेच माधुरी बोलकर, माजी नगरसेविका व गणेशजी बोलकर, सामाजिक कार्यकर्ते, स्वप्नील भाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पल्लवी पाटील, माजी नगरसेविका, निवृत्ती अण्णा इंगोले, उपमहानगर प्रमुख शिवसेना शिंदेगड, निवृत्ती अण्णा इंगोले, उपमहानगर प्रमुख शिवसेना शिंदेगड, धीरज भाऊ शेळके, सामाजिक कार्यकर्ते, अरुण भाऊ घुगे, गणेशजी बाचल, नरेश भाऊ सोनवणे, वृषाली सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, तसेच असंख्य नागरिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाबद्दल गुरुदत्त सेवेकरी मित्रमंडळाचे विजय अहिरे यांनी अधिक माहिती दिली आणि सर्वांचे आभार व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे गुरुदत्त सेवेकरी मित्रमंडळ सातपूर सावरकर नगर दरवर्षीप्रमाणे गुरुदत्त जयंतीचा उद्यापन मोठ्या थाटात होत असतो. मागल्या वर्षी गुरुदत्ताचं मंदिर झालेलं आहे. त्या मंदिराला अनेक भाविकांनी मदत केली. तसेच मागल्या वर्षी देखील आपल्या इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होतं, ते त्या स्थानावर होतं. त्यावेळेस जागा कमी पडली. यामुळे पोलिसांनी इकडे ग्राउंडमध्ये सांगितलं. इथे ह्या ठिकाणी जनतेचा इतका, सावरकर नगरवासियांचा, सातपूरवासियांचा इतका मोठा प्रतिसाद पाहून आमचं मन भारावून गेलेलं आहे. इतका प्रतिसाद आणि महाराजांचं कीर्तन ऐकला भाविक इतक्या भक्तिभावाने आले. भक्तिभावाचं वातावरण झालेलं होतं. हे वातावरण अतिप्रसन्न आम्हाला वाटत आहे. असंच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत राहू. आम्ही असे संपूर्ण सातपूर नगरवासियांना, सावरकर नगरवासियांना आम्ही ग्वाही देतो आणि धन्यवाद. हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात रंगून सर्व भक्तांनी याचा मनमुराद आनंद घेतल्याचे उपाध्यक्ष धनंजय खाडगीर यांनी सांगितले. 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त आम्ही गुरुदत्त सेवेकरी मंडळातर्फे एक भंडारा आयोजित केला होता.
इच्छापूर्ती श्री गुरुदेव दत्त मंदिरासमोर आणि गेल्या 12 वर्षापासून हा प्रोग्राम नित्यनेम चालत असतो. पण आम्ही प्रण केला होता की मंदिर बांधल्यानंतर 3 वर्ष इंदोरीकर महाराज यांना निमंत्रित करू. तसेच त्याच पद्धतीने मागच्या वर्षी इंदोरीकर महाराजांनी दत्त महाराजांना हजेरी लावली, ह्याही वर्षी हजेरी लावली आणि तसंच पुढीलही वर्षी ते हजेरी लावतील त्यांनी ग्वाही दिलेली आहे. यासाठी परिश्रम घेणारे सर्व सावरकर नगरवासी असून तसेच प्रत्येक पुढारी मंडळी, नेते मंडळी यांचाही मोठा योगदान लाभलेलं आहे. त्यांचे सावरकर नगर व गुरुदत्त सेवेकरी मंडळातर्फे हार्दिक आभार आणि आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि सदैव आम्ही त्यांना लक्षात ठेवू. या भक्तिमय सोहळ्यातून समाजाला संस्कार, मूल्य आणि भक्तीची ऊर्जा प्राप्त झाली. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने जाणता राजा मैदानात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.